हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना आवडणारी चमचमीत चटपटीत भेंडी कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. बघा, इथे मी भेंडी घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून घेतली. भेंडीवरती बऱ्याचदा असं चिकट किंवा खूप अशी रेती टाईप वगैरे सुद्धा असतं, त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतरनं या पद्धतीने चिरून घेतली. चला, वेळ न घालवता लगेच आता फोडणी करूया. फोडणीसाठी कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून दिलेली आहे. त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचं. बघा, जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुललं गेलं ना की मग लसूण घालायचं आपल्याला यामध्ये. इथे मी लसूण ठेचून घेतला आहे, तुम्ही चिरून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. आता लसूण घातला की लगेच यासोबत कढीपत्ता घातला. हिरवी मिरची घालायची गरजेनुसार, आवडीनुसार. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हिरवी मिरची घालायची. पण शक्यतो भेंडीच्या भाजीला ना मिरची थोडी जास्त घातली की भाजी खायला छान लागते. मुळात भेंडी थोडी गिळगिळी असते, त्यामुळे जरा जास्तीची मिरची घातली की ती खायला चवदार लागते. मिरची परतून झाली की यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. अगदी बारीक कट नाही केला आहे बघा. मोठ्या मोठ्या चौकोनी फोडींमध्ये हा टोमॅटो मी कट करून घेतला. आता टोमॅटोसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही, टोमॅटोसुद्धा आपला छान मऊसूद असा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालूया. मसाल्यांमध्ये फक्त मी बघा हळद घातली आहे, कारण आपण मिरचीची भेंडी करतो आहे. जर तुम्हाला लाल तिखट घालून करायची असेल तर तुम्ही मिरच्या स्किप करून लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, त्याचबरोबर कोणताही भाजीचा मसाला तुम्हाला जो आवडत असेल तो किंवा गरम मसाला घालून अशा पद्धतीची फोडणी तयार करू शकता. भेंडी घालून हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतरनं यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ बघा घालताना कमी घातले, कारण भेंडी शिजल्यानंतरनं थोडी कमी होते, त्यामुळे मीठ थोडं बेतातच घाला. आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेते, म्हणजे मीठसुद्धा सगळीकडे लागलं जाईल. आता मीठ खरं तर मी तेलामध्ये घालायला विसरलेली. शक्यतो भेंडीच्या भाजीला आहे ना मीठ हळद घालतो त्याच वेळीच घालून टाकायचं, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं तेलात असेल तर. झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहे. आता ही भेंडी छान कवळी होती, शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे. जर निबार भेंडी असेल तर जास्त वेळ लागू शकतो. बघा, इथे मी 2 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. छान असं आता मिक्स करून घेते झाकण काढून. भेंडी अजून बऱ्यापैकी कच्ची आहे, तरीही शिजली नाही आहे. एकदा मिक्स करून घेतलं ना असं की मग भेंडी तळायला लागत नाही. पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि 1-2 मिनटं परत वाफ काढून घेते. तर बघा, इथे जवळपास 2 मिनटं झालेली आहेत परत, म्हणजे टोटल 4 मिनटं झालेली आहेत आपली. भेंडी शिजती आहे आणि भेंडीचा रंग हलकासा बदललेला आहे आणि भेंडी अगदी व्यवस्थित शिजलेली सुद्धा आहे. आत्ता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता, तशी ही भेंडी खूप छान लागते. बघा, इथे मी कट करून दाखवते तुम्हाला. अगदी व्यवस्थित भेंडी शिजली गेली आहे. अशी छान मऊसूद शिजली ना भेंडी, खायलासुद्धा छान लागते. थोडं जवळून दाखवते. बघा किती मस्त दिसते आहे ना भेंडी आपली. यावर भरपूर कोथिंबीर घाला आणि मग गॅस बंद करा. जर तुमची भेंडी चिकट झाली असेल ना तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा वापरू शकता किंवा चिंचसुद्धा वापरू शकता. पण माझी भेंडी अजिबातच चिकट झाली नव्हती. त्याला अशी तार वगैरे सुटते ना, त्या टाईप झालं नाही अजिबात. त्यामुळे मी यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घातलेला नाही आहे. पण जर झाकण ठेवल्यानंतर भेंडी चिकट वाटत असेल तर चिंच घाला आणि झाकण न ठेवता मग तिथून पुढे शिजवून घ्या, म्हणजे अजिबात चिकट चिवट होणार नाही. मला वाटते मी बऱ्यापैकी टिप्ससुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये देत असते. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा, कारण तुमचं एक लाईक हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा.
व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगा आणि भेंडीची भाजी कशी वाटली ते सुद्धा सांगा. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.